नमस्कार मित्रांनो, मी संदीप वाघमोरे. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2013च्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मागील भागांमध्ये आपण मायक्रोसॉफ्टचे उपयोग किंवा ती फाईल कशा प्रकारचे सेव्ह करायची, ओपन कशा प्रकारे करायची याविषयी माहिती घेतली. आता ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्डमधील होम मेनूमध्ये काय काय असतो आणि त्याच्या फंक्शन्सचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड चालू केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन येते. हा जो खालील बॉक्स दिसत आहे त्याच्यामध्ये आपला टायपिंगचा एरिया आहे आणि वरती आपल्याला मेनू बार दिसतो. तर या मेनू बारमध्ये आपल्याला होम या मेनूविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर होम मेनूमध्ये काय असतं बघा. सगळ्यात पहिल्यांदा पेस्ट. कोणतंही आपण टायपिंग केलेलं मटेरियल असेल, उदाहरणार्थ मी माझं नाव या ठिकाणी टाईप करतो, संदीप वाघमोरे. तर आपण हे टाईप केलेलं काम आपल्याला पुन्हा पुन्हा तोच शब्द किंवा तेच वाक्य पाहिजे असतील तर आपण Ctrl+C या बटनाने किंवा इथं कॉपी म्हणून एक ऑप्शन कॉपी करू शकतो. पुढे जाऊन परत एकदा पेस्ट केले की परत एकदा आपल्याला ते किती वेळा आपण ते पेस्ट करू शकतो. त्याच्यानंतर जर एखादं नाव कट म्हणून एक ऑप्शन आहे या ठिकाणी बघा. कट करणे म्हणजे तिथून ते बाजूला घेणे किंवा कट करून दुसऱ्या ठिकाणी आपण ते परत एकदा पेस्ट करू शकतो. तर अशा प्रकारे आपण कॉपी, कट आणि पेस्ट याविषयीची माहिती आपण बघितलेली. तर आता पुढे बघणार आहोत की बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन. तर एखादं जे नाव असेल, आपल्याला मुद्दा एखादा ठळक शब्दात दाखवायचा असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला बोल्ड करू शकतो. तर इथं बी नावाचा ऑप्शन दिसतोय, त्याने आपण त्याला बोल्ड करू शकतो. नंतर मला वाटलं की याला आपण इटॅलिक म्हणजे तिरक्या प्रकारचे अक्षरं, तर आपण तिथंही तिरकी अक्षरं घेऊ शकतो. मला वाटलं की काही ठिकाणी जे अक्षरे आहेत त्यांना आपण अंडरलाईन करूया. तर यू हा ऑप्शन आहे आपल्यासमोर. यू ऑप्शनने आपण ती अक्षरं अंडरलाईन करू शकतो. तर हा जो सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये आपल्याला फॉन्ट विषयी, हे जे टाईप केलेलं आहे त्याला आपण फॉन्ट म्हणतो. तर या फॉन्टमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तो चेंजेस आपण या फॉन्ट या सेक्शनमधून करू शकतो. तर आता या अक्षरांचे फॉन्ट भरपूर असतात, आपण इंटरनेटवरून वगैरे डाउनलोड करून घेऊ शकतो किंवा बाय डिफॉल्टसुद्धा बरेचसे फॉन्ट आपल्याला बघायला मिळत असतात. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फॉन्टची अशा प्रकारे लिस्ट येऊ शकते. तर या फॉन्टवर आपण क्लिक केलं की तसा आपल्या अक्षराची जी काही आकार आहे किंवा जे प्रकार ज्या स्टाईलमध्ये आपल्याला अक्षर पाहिजे असेल त्या स्टाईलमध्ये आपण ते अक्षर आपण चेंज करू शकतो. बघा, फॉन्ट चेंज केल्यानंतर आपल्याला जो फॉन्ट हवा असेल त्या फॉन्टमध्ये आपण त्या अक्षराची कॅलिबरी घेतलं तर याचा फॉन्ट अशा प्रकारे होतो. त्यानंतर फॉन्टच्याच बाजूला अक्षराची साईज चेंज करण्याचा ऑप्शन आहे. त्या ठिकाणी आपण पाहिजे तेवढी साईज टाईप करून एंटर बटन प्रेस केलं की त्याची साईज वाढते. त्याच्यानंतर आपल्याला जर टाईप करायचं नसेल किंवा आपल्याला हळूहळू त्याची साईज वाढवायची असेल तर ए नावाचं बटन आहे, त्याच्या साह्याने आपण आपल्याला हवी तेवढी साईज या अक्षराची वाढवू शकतो, तसेच कमीही करू शकतो. अप्पर केस, लोअर केस, एखादा अक्षर अप्पर केस. आता बघा या ठिकाणी अप्पर केस टाईप केल्यानंतर सर्व अक्षरं कॅपिटल झाली. त्यानंतर एक पहिलंच अक्षर सेंटेन्स केस असेल, सेंटेन्स सारखे दिसण्यासाठी. लोअर केस असतील, ऑलरेडी लोअर केस आहे. लोअर केस म्हणजे लहान अक्षरं. अप्पर केस केली तर ती पुन्हा मोठी होतात. त्याच्यानंतर कॅपिटल, जसं पहिलं अक्षर कॅपिटल नंतर बाकीची स्मॉल, अशा प्रकारे आपण याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. आता या टेक्स्ट इफेक्ट दिलेले आहेत काही. आपल्याला जर याला टेक्स्टला इफेक्ट द्यायचा असेल तर तो आपण अशा प्रकारे देऊ शकतो. त्याच्यानंतर एखादा अक्षर आपल्याला हायलाईट करायचं तर हायलायटरचा या ठिकाणी ऑप्शन आहे. जसं आपण कागदावरती हायलाईट करतो तसं आपण या ठिकाणाहून हायलायटरचा वापर करू शकतो. आता मला फॉन्टचा कलर चेंज करायचा आहे तर तो अगोदर आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी ए नावाचं अक्षर आहे, त्याच्या खाली लाल रेघ आहे. आपण या कोणत्याही रंगामध्ये, ज्या आपल्याला असंख्य रंग या ठिकाणी उपलब्ध आहे,
त्याचा वापर करून अक्षराचा फॉन्ट कलर चेंज करू शकतो. अजून आपल्याला कलर पाहिजे असतील तर आपण मोर कलर्समधून जे कलर्स हवे आहेत कस्टममध्ये जाऊन अधिक लाईट डार्क अशा प्रकारे त्याची शेड घेऊ शकतो. तर कलर चेंज करणं अतिशय सोपी गोष्ट आहे. आपण आपल्या अक्षराचं कलर चेंज करून आपलं जे काही डॉक्युमेंट आहे ते अधिक आकर्षक पद्धतीने करू शकतो. तर जे काही आता समजा हे फॉर्मॅटिंग केलेलं आहे, मला ते घालवायचं असेल तर क्लिअर फॉर्मॅटिंग नावाचा एक शब्द आहे, त्याच्यामुळे त्याचा फॉन्ट वगैरे जे काय असेल ते नॉर्मल होतं. बघा, नॉर्मल जसं पूर्वीसारखे होतं तशा प्रकारे आपण क्लिअर फॉर्मॅटिंग हा भाग शिकलेला आहोत. पुढचा मुद्दा आहे पॅरेग्राफ. पॅरेग्राफ आपल्याला बऱ्याच वेळा पॅरेग्राफ टाईप करावे लागत असतात. त्याच्यामध्ये बुलेट, आपल्याला मुद्द्यांना काही बुलेट्स द्यावे लागतात. त्याचे प्रकार आहेत हे बघा, जे आपण निवडू तशा प्रकारचे बुलेट्स या ठिकाणी आपल्याला दिसतात. नंतर नेक्स्ट पॅराग्राफ टाईप केला तर आपोआप त्या एंटर क्लिक करत जाणार तुम्ही. तशा प्रकारे इथं नवीन मुद्द्याला बुलेट्स येत जातील. अशा प्रकारे आपण पॉईंट्सला बुलेट देऊ शकतो. 1 to 3 नंबर पण देऊ शकतो. आपण हे पूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करून त्याला 1 to 3 नंबर दिले तर ते 1 to 3 नंबर येतील लाईन्सला. त्याचे प्रकार आहेत, समजा कशा पद्धतीने पाहिजे आपल्याला ते आपण करू शकतो. याच्यानंतर आपल्यामध्ये याची अलाइनमेंट आहे, म्हणजे हे डॉक्युमेंट जे आहे आपल्याला सेंटरला घ्यायचं असेल तर इथं क्लिक केलं तर आपलं सगळं डॉक्युमेंट सेंटरला जातं. राईटला क्लिक केलं तर हे डॉक्युमेंट राईट साईडला जाईल. बाय डिफॉल्ट ते लेफ्टला असतं, तर आपण लेफ्टच्या बटनावर क्लिक करून लेफ्टला घेऊ शकतो. त्यानंतर जस्टिफाय म्हणून एक ऑप्शन आहे. ज्यावेळेस आपलं अक्षर पेजच्या नुसार सेटअप करायचे असतील त्यावेळेस सिलेक्ट करून कोणते काम याच्यामध्ये इफेक्ट देण्यासाठी अगोदर तो शब्द किंवा ते वाक्य किंवा पूर्ण पॅरेग्राफ आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. तर आपण तो सिलेक्ट करून त्याला तशा प्रकारचे सेटिंग करू शकतो. त्यानंतर 2 अक्षरातील अंतर किती पाहिजे बघा, हे आपण ह्याच्यावरून ठरवू शकतो. त्यानंतर याच्या बॅकग्राऊंडला जर कोणता कलर आपल्याला द्यायचा असेल तर तोही आपल्याला याच्यामधून देता येतो. बऱ्याच वेळा काम करताना आपल्याला टेबल वगैरे इन्सर्ट करावा लागतो, तर बॉर्डर आपल्याला अक्षराला द्यावी लागते. तर आपण ड्रॉ अ टेबल सुद्धा घेऊ शकतो किंवा बॉर्डर सुद्धा आउटसाइड बॉर्डर आपल्याला देता येते. त्याच्यामध्ये आपण कोणते अक्षर वगैरे टाईप करून अशा पद्धतीने ते बॉर्डरमध्ये काम करू शकतो अधिक आकर्षक पद्धतीने. त्यानंतर आपल्याला A to Z वगैरे लावायचे असतील अक्षर, तर त्याचा सिक्वेन्स असेल तर त्या पद्धतीने पॅराग्राफ लावण्याची सोय इथं उपलब्ध आहे. आपला स्टाईल कशा प्रकारे पाहिजे अक्षरांचे, तर त्या स्टाईल्सचा या ठिकाणी सॅम्पल दिलेले आहे. आपल्या आवडीनुसार आपण ते स्टाईल्स वापरू शकता. एखादं अक्षर आपल्याला याच्यात शोधायचं असेल तर फाइंड म्हणून एक ऑप्शन आहे. तर फाइंडमध्ये आपण कोणतेही अक्षर टाईप केलं आणि आपण त्याला रिझल्ट आपल्याला बघा, जेवढे SA नावाचे आहेत ते आपल्याला SA चे हायलाईट झालेले आहेत. आपण त्याला रिप्लेस सुद्धा करू शकतो. फाइंड अँड रिप्लेसमध्ये SA च्या ऐवजी समजा मी VA टाईप केलं आणि रिप्लेस ऑल म्हटलं तर बघा त्याने किती रिप्लेस केले तर ते दाखवलेलं आहे. तर जेवढे SA शब्द होते त्याच्याऐवजी VA असं आपण रिप्लेस या बटनाने करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण होम या मेनूची सर्व माहिती घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण विविध प्रकारे अजून माहिती घेऊन किंवा अजून त्याचा आपला अधिक आकर्षक आपलं डॉक्युमेंट बनवू शकतो. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहिला, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आपल्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आपल्याजवळ असलेल्या व्हॉट्सॲप, हाईक तसेच यूट्यूबवर असलेल्या यूट्यूबचा आमचा चॅनल सबस्क्राईब करा. यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवता येतील. आणि फेसबुकवरील आपल्या अकाउंटमधून फेसबुकवरून जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या सर्व मित्रांपर्यंत हे व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा. तसेच आपल्याला अधिक शैक्षणिक व्हिडिओ पाहायचे असतील तर www.sandipwagmar.com या वेबसाईटला नेहमी भेट देत राहा. आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.